इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 14 नंबरची गाथा बघत होतो। सियथिणथिउहयं अवतवं पुणोयततिलयं दवं खुसत्तभंगं आदेशवसेण संभवदी। काय सांगितलं होतं अर्थ? प्रमाण सप्तभंगीचं इथं वर्णन करत आहेत पंचास्तिकाची 14 नंबरची गाथा। स्यात अस्ति स्यात नास्ति स्यात उभय रूप स्यात अवक्तव्य पुणोय तत्तिदयम। पुन्हा त्या 3 रूप म्हणजे अथि अवतवम नथि अवतवम उभयम अवतवम अशा प्रकाराने सत्तभंगम आदेशवसेन संभवदी। अपेक्षेने किंवा द्रव्याच्या मुख्यतेने ह्या सप्तभंगीची रचना झाली आहे किंवा अशी सप्तभंगी संभवते। तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं प्रवचनसारमधून वाचत होतो। प्रवचनसारमध्ये पण सप्तभंगीचं वर्णन आलं। 115 नंबरची गाथा आहे। त्यात काय सांगितलं? नय सप्तभंगीचं वर्णन करत आहेत। प्रमाण सप्तभंगी सांगितली पंचास्तिकाची 14वी गाथा आणि नय सप्तभंगी सांगितली प्रवचनसारची 115 नंबरची गाथा। त्यात पण असंच घेतलं की अथितीय नथितीय हवदी अवतवमिदी पुणोदवम पज्जायेण दुकेणवी तदुभय माधिठ्ठ मण्णम वा। द्रव्य किसी पर्याय से अस्ति किसी पर्याय से नास्ति और किसी पर्याय से अवक्तव्य है और किसी पर्याय से अस्ति नास्ति अथवा किसी पर्याय से अन्य 3 भंग रूप कहा गया है। म्हणजे पर्यायाची तर मुख्यता आहे म्हणून त्याला नय सप्तभंगी म्हणतात। तर याच्यामध्ये जे माग 47 नयातलं वाचत होतो आपण। 47 नयामध्ये तिसरं स्यात अस्ति झालं, स्यात नास्ति पण झालं की काल परवा दिवशी वाचू अजून एकदा पाहिजे। तिसऱ्या नयापासून सुरू झालंय। तिसरा नय सांगितला अस्तित्व नय। आत्मद्रव्य अस्तित्व नयाने स्वद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने आहे, अस्तित्ववाला आहे। मग त्यासाठी उदाहरण काय दिलं होतं? तो लोहमय बाण आहे आणि तो त्या धनुष्यावर चढवलाय। आता जस्ट काय म्हणायचं, खेचलाय, तो अजून सोडला नाही आहे पण मारायच्या कंडिशनमध्ये खेचलेल्या दशेत आहे। स्वभावानेच लक्षोन्मुख आहे म्हणजे त्या निशाणाकडं त्यांनी निशाण धरून उभारलेला आहे अशा कंडिशनमध्ये असलेला तो बाण उसी तो आहे हे सांगितलं। त्याच्या स्वद्रव्य क्षेत्र कालभावापेक्षेने आहे तो लोखंडी बाण। उसी प्रकार आत्मा अस्तित्व नैसे स्वचतुष्टय से अस्तित्व वाला है म्हणजे त्याचं अस्तित्व आहे हे सांगितलं। स्वचतुष्टयाच्या पेक्षेने आत्म्याचं अस्तित्व आहे। पुढं सांगतायत नास्तित्व नयाने। दुसरा नय घेतला नास्तित्व नय। आत्मद्रव्य नास्तित्व नय से परद्रव्य क्षेत्र काल भाव से नास्तित्व वाला है। परद्रव्य क्षेत्र काल भावाने आत्मा नास्तित्व वाला आहे म्हणजे काय हो? परद्रव्य रूप होत नाही हा परद्रव्याचा नाही तर आपला धर्म आहे, आपल्या स्वद्रव्याचा धर्म आहे म्हणून सांगतायत परद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने आत्मा नास्तित्ववाला आहे। मग त्यात उदाहरण दिलं होतं की जसं तोच बाण अन्य बाणांच्या द्रव्याच्या अपेक्षेने अलोहमय आहे, हा लोहमय बाण आहे तर अन्य बाणांच्या अपेक्षेने नाही म्हणून सांगायचं आहे तर अलोहमय आहे असं घेतलं। अलोहमय है अन्य बाण के क्षेत्र की अपेक्षा से डोरी और धनुष्य के मध्य में स्थित नहीं है। अन्य बाण के काल की अपेक्षा से संधान दशा में नहीं रहा हुआ
और अन्य बाण के भाव की अपेक्षा से अलक्षोन्मुख है। म्हणजे का असं सांगितलं? म्हणजे दोन बाण आहेत समजा, आता हा बाण आहे, हा ताणून धरलाय आपण लक्षाच्या तरफ दीपाली भावी, तर या बाणाची अस्ती सांगितली, आता नास्ती सांगतायत. मग नास्ती तुम्ही कसं सांगणार? दुसऱ्या बाणाच्या अपेक्षेने याची नास्ती आहे. मग या बाण रूप नाही असं सांगायला पाहिजे होतं. अलोहमय आहे किंवा खेचलेल्या अवस्थेत नाही, त्याच्या क्षेत्राच्या अपेक्षेने, म्हणजे वेगळ्या टाईपमध्ये जर असं वर्णन घेतलं त्यांनी. नास्तित्व वाला आहे हे परद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने मी नास्तित्व वाला आहे हे दाखवायचं आहे. हां, म्हणजे त्याची माझ्यात नास्ती आहे असं नव्हे. हां, हे मला सांगायचं होतं. काय? मी परद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने नाही, मी त्याची माझ्यात नास्ती आहे असं नाही, ते आपण एक्सप्लेन करताना सांगणार, पण मी त्या रूप नाही हे सांगायचं आहे. काय कळलं सोनल? काय कळलं सांग जरासं खोच. तो बाण आहे ना, तर दुसऱ्या बाणांच्या अपेक्षेने कसं नाही ते सांगितलं. परद्रव्य म्हणजे दुसरे बाण, जर हा लाकडी असेल तर दुसरे बाण लोहमय असतील तर हा अलोहमय आहे. हा लोहमयच आहे की पहिला आपण घेतला ना अस्थिनयामध्ये, हा लोहमयच आहे, पण दुसऱ्याच्या अपेक्षेने हा अलोहमय सांगायचा आहे, म्हणजे त्या रूप नाही. म्हणजे मी स्वतः हा लोखंडाचाच आहे पण पररूपाने नाही हे सांगायचं आहे. खोच समजून घ्या फक्त. आपण दरवेळीस काय लावतो? नाही स्यात नास्तीमध्ये माझ्यामध्ये परद्रव्य नाही असं लावतो ना, तर मी पररूप नाही हे सांगायचं आहे. कळलं का काय सांगायचं आहे? मी पररूप नाही या अपेक्षेने नास्ती नाही लावला, नास्तित्व नाही. म्हणून म्हणलं की पहिल्या बाणाच्या अपेक्षेने, पहिल्या बाणाचं अन्य बाणांच्या द्रव्याच्या अपेक्षेने अलोहमय आहे, म्हणजेच हा नास्ती झाला. अन्य बाणाच्या क्षेत्राच्या अपेक्षेने दोरी आणि धनुष्याच्या मध्ये स्थित नाही, अन्य बाणाच्या कालाच्या अपेक्षेने संधान दशेमध्ये नाही, अन्य बाणाच्या भावाच्या अपेक्षेने अलक्षोन्मुख आहे. उसी प्रकार आत्मा नास्तित्व नैसे परचतुष्टय से नास्तित्व वाला है. काय सांगायचं आहे निखिलीताई? मी दुसऱ्या जीव द्रव्य रूप नाही असं. हां, दुसऱ्याची माझ्यामध्ये नास्ती आहे हे नाही सांगायचं आहे, मी दुसऱ्या रूप नाही हे सांगायचं आहे. नाही नाही, माझ्यामध्ये दुसरे नाहीत नाही, मी दुसऱ्या रूप नाही असं सांगायचं. बघा की आत्मा नास्तित्व नैसे परचतुष्टय से नास्तित्व वाला है, हा मी आत्मा पराच्या अपेक्षेने नाही, नास्तित्व स्वभावाला आहे हे सांगायचं आहे. पराची माझ्यामध्ये नास्ती आहे ही गोष्ट वेगळी झाली, पण आता इथं त्यांनी सांगतात या अपेक्षेने की आपला धर्म आहे ना तो, मग माझ्यामध्ये नास्ती धर्म आहे म्हणून मी पररूप नाही. पराची माझ्यामध्ये नास्ती आहे असं नाही, मी पररूप नाही. थोडंसं अजून थोडंसं वाचलं तर कळेल, बघू. समजलं ना? तर पुढचं सांगता येत आता की अस्तित्व नास्तित्व नाही कशाला म्हणायचं. प्रवचन सर असेल तर घेऊन बसा, तुम्हाला बघून कळेल. माझं काय चुकलं तर सांगा. 522 पान आहे जर आगासची प्रत असेल तर. आगासचीच आहे नाही. हुकुमचंद भारिलजींची जयपूर ट्रस्टची आहे. आत्मद्रव्य अस्तित्व नास्तित्व नैसे क्रमशः स्वपरद्रव्य क्षेत्र काल भाव से अस्तित्व नास्तित्व वाला है. आता दोन्हींचं क्रमाने कथन करायचं आहे. तर तिथं अस्तित्व नास्तित्व नय सांगतो काय, आत्मा अस्ति नास्ति स्वरूप आहे. लोहमय तथा अलोहमय डोरी और धनुष्य के मध्य में स्थित तथा डोरी और धनुष्य के मध्य में नहीं स्थित. आता दोन्ही सांगायचं आहे ना, जसं वाचते. जैसे पहले का बाण
क्रमशः आता हा बाण घ्यायचा आहे, आपली ह्याची अस्थी दाखवत होतो ना आपण, हा बाण या बाणाच्या अपेक्षेने नास्ती रूप आहे, आप स्वतःच्या अपेक्षेने अस्थि रूप आहे. मग हा बाण जैसे पहले का बाण क्रमशः स्वचतुष्टयकी तथा परचतुष्टय की अपेक्षा से लोहमय और अलोहमय है, बरोबर, अस्ति आणि नास्ति. उसी प्रकार आत्मा अस्तित्व नास्तित्व नैसे क्रमशः स्वचतुष्टय और परुचतुष्टय की अपेक्षा से अस्तित्व वाला और नास्तित्व वाला है. काय समजलं? आणि ते काय समजलं सांग. जरा काय करत असलात तर थोडंसं सोडून बसा, कारण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, असं समजणार नाही. बोला. ऐकायला लागले ते मी त्या म्हणजे पहिलं जे आहे ना त्यात अस्थि म्हणजे क्या द्रव्य आहे असं त्याचं आहे का अर्थ? हा ना, मग त्याचं उत्तर रूपाने आलं की हा द्रव्य आहे म्हणजे अस्तित्ववाला आहे. मग अस्थिभंग सांगितला त्याच्यामध्ये. हे सांगितलं. हां, बस की समोर माझ्या. तर तिसऱ्या नयामध्ये क्रमाने दोन्ही नय सांगितले, अस्ति आणि नास्ती रूपाने. मग द्रव्य, माझं द्रव्य कसं आहे, स्वचतुष्टयापेक्षेने आहे, परचतुष्टयापेक्षेने नाही. आत्म्यातच लावलं की आत्मद्रव्य स्वचतुष्टय की अपेक्षा से और परचतुष्टय की अपेक्षा से अस्तित्व वाला और नास्तित्व वाला है. माझं द्रव्य माझ्या चतुष्टयाच्या अपेक्षेने आहे आणि परचतुष्टयाच्या अपेक्षेने नाही. कुठलंही परद्रव्य घ्या, आता कुठलं अन्य जीव घ्या, कारण आता प्रमाण सप्तभंगी म्हणत असताना अन्य द्रव्याची पण चर्चा करतील, नय सप्तभंगी म्हणत असताना अन्य पर्यायाची चर्चा करतील. अन्य पर्याय माझ्यामध्ये नाही, त्या अपेक्षेने एका पर्यायामध्ये सप्तभंगी लावतोय त्या रूपाने, एका वस्तूमध्ये. प्रमाण सप्तभंगी म्हणलं तर द्रव्याचं रूपाने, द्रव्यार्थिक रूपाने, आणि नय सप्तभंगी म्हणलं तर पर्याय रूपाने. एका द्रव्यातले गुण घेणार आणि गुणांकडून सांगणार, मग दुसऱ्या द्रव्याच्या अपेक्षेने नाही. परचतुष्टय म्हणताना हां तसंच की, मग एका द्रव्यातच लावायचं आहे, मग नास्ती सांगत असताना पराची अपेक्षा येणार. हां, पण द्रव्यार्थिक नयाच्या सप्तभंगीमध्ये अन्य द्रव्याची अपेक्षा घ्यायची आणि पर्याय रूपाने जेव्हा सांगतोय नय सप्तभंगीचं वर्णन तेव्हा अन्य पर्याय नाही असं लावायचं. म्हणजे थोडासा फरक करायचं. स्वतःचे पर्याय पण घेऊ शकतो की पर्याय सोडून बाकीचे पर्याय पण आपलीच की, म्हणजे आता जी पर्याय रूपाने आहे सांगताय, अन्य पर्याय रूपाने नाही सांगावं लागणार. पण मग चतुष्टय तर सेमच राहतं ना, फक्त काल द्रव्य क्षेत्र काल भाव फक्त सगळंच कथांची डिफरंट घ्यायचं. आत्ताच्या या पर्यायाच्या अपेक्षेने हे द्रव्य क्षेत्र काल भाव आहे, दुसऱ्या हे द्रव्य क्षेत्र काल भाव या अपेक्षेने, या पर्यायापेक्षेने समजा वेळ झाला, पुढच्या पर्यायाच्या अपेक्षेने उत्पन्न झाला असताना त्या पर्यायाचं द्रव्य क्षेत्र काल भाव ते असं कथनचित लावायचं, असं सर्वथा नाही. हां तसंच ते काय कसं लावलं तसं नाही कळलं मला ॲक्च्युली. पर्यायाचं लागतंय की, द्रव्य म्हणताना गुणच दाखवतो आपण, मग गुणांचंच सांगतो ना जेव्हा द्रव्य सप्तभंगी पर्याय प्रमाण सप्तभंगी. हो ना, पण ते मला त्याचं नाही त्यांचा लागला असा अर्थ. म्हणजे त्यांनी सुमत प्रकाशजींनी सांगताना असं सांगितलं की द्रव्य गुण पर्याय या तिन्हींमध्ये सप्तभंगी लागते, त्याची स्वतंत्रता दाखवली आहे असं ते म्हणतायत. मग आपण जी प्रमाण सप्तभंगी सांगतो त्याच्यामध्ये गुणांचं वर्णन येतं आणि जेव्हा नय सप्तभंगी सांगतो तेव्हा पर्यायाचं वर्णन येतं. बरं, हो की, पण द्रव्य आणि गुण त्यांनी डिफरंट कसं लावलं असं मला म्हणायचं आहे. पर्यायाचं तर सांगता येतं की नय सप्तभंगीमध्ये पर्यायाचं वर्णन येणार, पण द्रव्य आणि गुणांचं कसं सांगितलं वेगळं वेगळं असं मला थोडंसं प्रश्न आला होता, म्हणून मी तो विषय नाही काढला अजून, मलाच अनक्लिअर आहे. बघू. मी जीवद्रव्य आहे अशा अपेक्षेने घेतलं तर
मग परत त्याला तुम्ही नास्ती रूपाने दाखवणार ना. मग तो अस्ति आणि नास्ती हे धर्मच आले ना परत, म्हणजे गुण आले ना द्रव्याचे. ठीक आहे, म्हणजे असं म्हणाल की जीवद्रव्य आहे, अजीवद्रव्य नाही. मग ज्ञान गुणवाला आहे, ज्ञान गुण आहे, अन्य गुणरूप नाही. असं बघा कसं लागतं त्याच्यावर. अजून असं विशेष वर्णन काय वाचण्यात तर नाही आलं, बघू परत विचारून. तर काय समजलं, जेव्हा क्रमाने सांगणार त्यावेळेस अस्ति आणि नास्ती हे दोन्ही धर्म, म्हणजे दोन्ही रूपाने असणारा एक धर्म द्रव्यामध्ये आहे. हा प्रत्येक द्रव्याचा धर्म आहेत हे 7 धर्म. म्हणजे दोन्ही पण प्रधान रूप आहेत, मुख्य गौण रूप नाहीत. अस्ति आणि नास्ती हे दोन्ही धर्म मुख्य आहेत आणि त्यांना क्रमाने जेव्हा सांगणार त्यावेळेस तो अस्ति नास्ती भंग झाला. पुढं म्हणजे प्रत्येक द्रव्यात ही सप्तभंगी घटती हे सांगितले बरं का. आत्मद्रव्य अवक्तव्य नैसे युगपत स्व. नाही क्लिअर झालं की म्हणजे जेव्हा दोन्ही एकत्र घेतो तेव्हा मग मुख्य गुण नाही, आणि जेव्हा एक एक घेतो तेव्हा मुख्य गुण आहे का? हा, म्हणजे जेव्हा तुम्ही स्यात अस्ति सांगणार ना त्यावेळेस नास्ती भंग गौण आहे, नास्ती धर्म गौण आहे म्हणा. आणि जेव्हा नास्ती भंग सांगणार त्यावेळेस अस्ति भंग गौण आहे. आणि दोन्ही एकत्र सांगतात तेव्हा काहीच गौण नाही. जेव्हा दोन्ही क्रमाने सांगणार तेव्हा दोन्ही मुख्य आहेत. आणि जेव्हा दोन्हींना युगपत सांगा म्हटलं तर कथन करू शकत नाही. म्हणून सांगतायत आत्मद्रव्य अवक्तव्य नैसे युगपत स्व परद्रव्य क्षेत्र काल भाव से अवक्तव्य है. जैसे पहले का बाण युगपत स्व चतुष्टय की और पर चतुष्टय की अपेक्षा से युगपत लोहमयादी तथा अलोहमयादी होने से अवक्तव्य है. सांगू शकत नाही तुम्ही की कसा आहे तो, पण युगपत आहे हा पण एक धर्म वस्तूमध्ये आहे. अवक्तव्य रूपाने जो धर्म आहे तो पण प्रत्येक वस्तूमध्ये आहे. उसी प्रकार आत्मा अवक्तव्य नैसे युगपत स्वचतुष्टय और परचतुष्टय की अपेक्षा से अवक्तव्य है. काय समजलं? आता वक्तव्य म्हणताना कथन करणे योग्य, वक्तव्य म्हणताना कथन करू शकत नाही, युगपत कथन करू शकत नाही या अपेक्षेने. भावच आहे, अभाव रूपाचं काही नाही आहे. म्हणजे जसं आपण म्हटलं ना 6व्या गाथेमध्ये सांगितलं समयसारच्या कसा आहे हो आत्मा, सांगराणी ते कसं आहे. नाही त्याच्या पुढं जो सो उसो छेव, जो सो उसो छेव म्हटलं ना समयसारची 6वी गाथा. त्याचा अर्थ काय, जसा आहे तसा आहे म्हणजे वक्तव्य करू शकत नाही, अवक्तव्य रूप आहे. मग आहेच सांगायचं त्यात, पण अभाव नाही झाला, अभाव रूप नाहीये तर बरोबर भावरूपच आहेत सगळे धर्म. बरोबर. म्हणून आहे रूपाने. अवक्तव्य म्हणता येईल का? सगळ्याच द्रव्यामध्ये हे 7 धर्म आहेत. म्हणून तर सप्तभंगी सगळ्या द्रव्यांमध्ये सगळ्या गुणांच्या प्रती पर्यायांच्या प्रती लागती हे सांगायला लागले प्रत्येकामध्ये. म्हणजे तुम्ही काही धर्म जाणता तेवढे सांगू शकता, अनंत धर्म असे आहे जे तुम्ही सांगू शकत नाही, कथन करू शकत नाही. म्हणून त्यांचे युगपत कथन करण्याच्या अपेक्षेने द्रव्य अवक्तव्य रूप आहे असं समजून घ्या. मग कुठल्या द्रव्यामध्ये हो, सगळ्याच द्रव्यामध्ये. आकाश द्रव्याचे तर धर्मद्रव्याचे अधर्मद्रव्याचे किती गुण माहिती आहेत आपल्याला. मग बाकी अन्य गुणांच्या अपेक्षेने एकदम सांगा तो द्रव्य अवक्तव्य स्वरूप आहे. आपल्याला अनुभूती देणारा आपला आत्मा सुद्धा आपण संपूर्णतः कथन करू शकत नाही. म्हणून तो सुद्धा कसा आहे, कथनचित अवक्तव्य स्वरूप आहे. स्वद्रव्याच्या अपेक्षेने ते अस्ति आहे आणि परद्रव्याच्या अपेक्षेने नास्ती आहे असं घ्यायचं का? परद्रव्याच्या अपेक्षेने मी नाही हे अर्थ घ्या. म्हणजे वाक्य लिहा पाहिजे तर तुम्हाला, कारण ते आपण असं लावतो दरवेळेस की पराची माझ्यामध्ये नास्ती आहे, पण ॲक्च्युली त्याचा अर्थ असा आहे की मी पररूपाने नाही, मी नाही हे सांगायचं आहे, पर माझ्यामध्ये नाही हे नाही सांगायचं.
तो माझा धर्म आहे नास्ती धर्म, म्हणून पररूप आहे, मी पररूप नाही. हां, थोडंसं क्लिअर करून घ्या म्हणजे समजेल. काय म्हणताय दीपाली भाभी? वक्तव्य करा. मी दुसरे रूप नाही. हां, मी पररूप नाही, हा माझा धर्म आहे. पर माझ्यामध्ये नाही हा नाही सांगायचा आहे, तर माझ्यातला धर्म सांगायचा आहे, तो नास्ती धर्म आहे. झालं क्लिअर? अँगल बदलला. हां बरोबर. म्हणजे माझ्याकडे बघायचंय, माझ्या धर्माची चर्चा आहे ना ही सप्तभंगी. म्हणजे पराची नाही आहे, पराची जेव्हा लावणार त्याची त्याच्यामध्ये, पण माझी परामध्ये नास्ती आहे, म्हणजे मी परामध्ये नाही. किंवा मग त्याच्या पुढे जाऊन सांगणार एक्सप्लेन करताना समजण्यासाठी की पर माझ्यामध्ये नाही, पण तो धर्म माझा आहे, पराचा नाही. काय म्हणते? द्रव्य क्षेत्र काल भाव चतुष्टय की अपेक्षा से अस्ति है आणि पराची नास्ती आहे. हां, स्वद्रव्य क्षेत्र कालभावाच्या अपेक्षेने माझी अस्ती आहे आणि परद्रव्य क्षेत्र कालभावापेक्षेने माझी नास्ती आहे. माझ्यामध्येच नास्ती धर्म आहे. पुढचा भंग आहे. कितवा झाला आता? 5वा भंग आहे. अस्ति अवक्तव्य म्हणजे काय हो? स्यात अस्ति अवक्तव्य. आत्मद्रव्य अस्तित्व अवक्तव्य नैसे स्वद्रव्य क्षेत्र काल भाव से तथा युगपत स्वपर द्रव्य क्षेत्र काल भाव से अस्तित्व वाला अवक्तव्य है. अस्ति अवक्तव्य लावायचं आहे. म्हणजे माझं द्रव्य माझ्या अपेक्षेने आहे आणि स्वपरच्या अपेक्षेने अवक्तव्य आहे, युगपत कथन करण्याच्या अपेक्षेने अवक्तव्य आहे. जैसे पहले का बाण, हा पहले का बाण स्वचतुष्टय से तथा युगपत स्वपर चतुष्टय से लोहमयादि तथा अवक्तव्य है. उसी प्रकार आत्मा अस्तित्व अवक्तव्य नैसे स्वचतुष्टय की तथा युगपत स्वपर चतुष्टय की अपेक्षा से अस्तित्व वाला तथा अवक्तव्य है. म्हणजेच अस्ति अवक्तव्य स्वरूप आहे. कथनचित घ्यायचं का इथं? सगळीकडे स्यात आहेच की. स्यात अस्ति अवक्तव्य, स्यात अस्ति नास्ती, स्यात अस्ति नास्ती अवक्तव्य. आता सगळे जिथं जिथं हे भंग आहेत म्हटल्यावर ते स्यात शब्द राहूनच आहेत, गर्भित आहे. तर ह्याच्यासाठी त्यांनी काय एक्सप्लेन केलं होतं सुमत प्रकाशजींनी की माझ्यामध्ये अनंत गुण आहेत आहे हे सांगितलं अस्तिने, पण युगपत सांगू शकत नाही काय काय आहे ते अवक्तव्यमध्ये आलं. जे काय अनंत आहेत ना ते युगपत सांगा तुम्ही तर नाही सांगू शकत, वक्तव्य रूप नाही आहेत म्हणून आहे त्यांचं अवक्तव्य रूपाने कथन केलं, म्हणून अस्ति अवक्तव्य. काय समजलं? देवदत्त उदाहरण आहे ना त्याच्यावरून पण हे घटवलेले आहेत. कुठलं उदाहरण? देवदत्ताचं. देवदत्त जैसे एक ही देवदत्त स्यात पुत्र है अर्थात अपने पिता की अपेक्षा पुत्र है आणि स्यात अपुत्र है अर्थात अपने पिता के सिवाय अन्य की अपेक्षा से वह पुत्र नहीं है. बरोबर आहे. अनेक उदाहरणं घेतली आहेत त्यांनी तशी. जसं ते महावीरांचं एक उदाहरण सांगितलं. काय? महावीर बालक होते आणि ते खेळत होते. मग ते 7 मजली त्यांची बिल्डिंग माहिती आहे ना, कुंडलपूरमध्ये आहे, बघितलं असेल तर जाऊन या. तर तिथं ते खेळत असताना त्यांची माता खाली ग्राउंड फ्लोअरवर होती आणि पिता 7व्या फ्लोअरवर होते. मग ते मित्र आले त्यांना बोलवायला म्हणून. मग मित्रांनी येऊन विचारलं मातेला की कुमार कुठं आहे? मग मातेने काय सांगितलं? वर आहे. मग ते सगळे पळत पळत वर गेले. कुठं? 7व्या मजल्यावर. मग 7व्या मजल्यावर असणाऱ्या वडिलांना विचारलं कुठं दिसत नाही आहे, कुमार कुठं आहे? वडिलांनी काय सांगितलं? खाली आहे. मग सांगा माता बरोबर होती का पिता बरोबर आहेत? ते होते 3ऱ्या फ्लोअरवर. स्यात म्हणजे माता सुद्धा बरोबर होती, पिता सुद्धा बरोबर होते. मग स्यात वर आहे, स्यात वर नाही. मग त्याच्यात सगळे ते भंग लावून समजून घ्या. तर सांगितलं की अस्तित्व वक्तव्यमध्ये आहे रूपाने कथन केलं आणि परत युगपत स्वपराच्या अपेक्षेने कथन करू शकत नाही म्हणून अवक्तव्य सांगितलं.
पुढे सांगतायत नास्तित्व अवक्तव्य नये. आत्मद्रव्य नास्तित्व वक्तव्य नहीं से परद्रव्य क्षेत्र काल भाव से तथा युगपत स्वपरद्रव्य क्षेत्र काल भाव से नास्तित्व वाला अवक्तव्य है. जैसे पहले का बाण, समोर ठेवा नजरेच्या, हा बाण परचतुष्टय की अपेक्षा से नास्ती है और एक ही साथ स्वपर चतुष्टय की अपेक्षा से अवक्तव्य है. म्हणजे परचतुष्टयाच्या अपेक्षेने अलोहमय आहे आणि युगपतच्या अपेक्षेने अवक्तव्य आहे. म्हणून काय झाला हा भंग? नास्ती अवक्तव्य. मग माझ्यामध्ये मी पररूपाने नाही, पराच्या अपेक्षेने नाही. मग हे सांगत असताना नास्तित्व नये सांगितला आणि युगपत दोन्ही सांगा तर अवक्तव्य आहे, म्हणून नास्ती अवक्तव्य झालं. उसी प्रकार आत्मद्रव्य नास्ती अवक्तव्य ने से परचतुष्टय की तथा युगपत स्वपर चतुष्टय की अपेक्षा से नास्तित्व वाला तथा अवक्तव्य है. समजलं? म्हणजे पराच्या अपेक्षेने नाही आणि युगपत सांगा तर अवक्तव्य रूप आहे, सांगू शकत नाही. आता शेवटचा नाही सांगणार. आत्मद्रव्य अस्तित्व नास्तित्व अवक्तव्य नहीं से स्वद्रव्य क्षेत्र काल भाव से परद्रव्य क्षेत्र काल भाव से तथा युगपत स्वपरद्रव्य क्षेत्र काल भाव से अस्तित्व वाला नास्तित्व वाला अवक्तव्य है. त्याला उदाहरण सांगितलं. जैसे पहले का बाण स्वचतुष्टय की अपेक्षा से लोहमय, परचतुष्टय की अपेक्षा से अलोहमय, युगपत स्वपर चतुष्टय की अपेक्षा से अवक्तव्य है. म्हणून अस्ति नास्ति अवक्तव्य भंग झाला. उसी प्रकार आत्मा स्वचतुष्टय की परचतुष्टय की तथा युगपत स्वपर चतुष्टय की अपेक्षा से अस्तित्व वाला नास्तित्व वाला तथा अवक्तव्य है. हे सगळं आपल्या ज्ञानात आहे बरं का, फक्त आपल्याला ते एक्सप्लेन करून सांगायला लागलेत म्हणून असं वाटतं की काहीतरी वेगळ्या जगात चाललोय. तर आहे आपल्याच जगात आहे. आपण सगळं तर कळतंय ह्यातलं काय चाललंय काय नाही, फक्त शब्द वगैरे नवीन असतील किंवा अपेक्षा करून कथन करतायत म्हणून ते वेगळं वाटतंय. पण आहे सगळं आपल्या बुद्धीमध्ये जे आहे तेच यथार्थ आहे. म्हणजे तुम्ही जाणता प्रत्येक वस्तूला ते या 7 भंगातून जाणता. फक्त कथन करत असताना तर त्यांना सगळं हे एक्सप्लेनेटरी सांगावं लागतंय. म्हणून अशा 7 अपेक्षा होतात. काय नाही झालं? मी माझ्या चतुष्टयाच्या अपेक्षेने आहे, परचतुष्टयाच्या अपेक्षेने नाही. म्हणजे काय? मी माझ्या रूप आहे पररूप नाही. मी माझ्या रूप आहे पररूप नाही. मग तिथं पर त्याच्या चतुष्टयामध्ये आहे. मग हा झाला अस्ति आणि नास्ति नाही, म्हणजे भंग म्हणा. पुढं अस्ति नास्ति म्हणत असताना मी माझ्या रूप आहे पररूप नाही हे क्रमाने सांगितलं. चौथा भंग सांगितला अवक्तव्य. एकदम नाही सांगू शकत, बस आहे कसा अवक्तव्य रूप आहे, कथन करू शकत नाही. युगपत एका वेळी सांगा बघू. समजा मुलगा लग्नाला गेलाय आणि त्याची बायको नाही गेली, म्हणजे काय म्हणायचं, पत्नी गेली आहे नाही, मुलगा आणि सून, मुलगा गेला लग्नाला आणि सून गेली नाही, एकदम सांगा. म्हणजे नाही सांगू शकत. असं मी माझ्या रूपाने आहे पररूपाने नाही युगपत वक्तव्य नाही करू शकत, म्हणून तो वक्तव्य नाही झाला. क्रमाने सांगा तर अस्ति नास्ति झालं. मग तसंच पुढं 3 भंग लावून घ्या. अस्ति अवक्तव्य, नास्ति अवक्तव्य आणि अस्ति नास्ति अवक्तव्य. क्रमाने आणि अक्रम सांगायच्या अपेक्षेने हे 3 भंग करून सांगितले. वर्णिजी काय सांगतात बघू अजून. वर्णिजींमध्ये खुलासा येत असेल तर. आता त्यांनी पण सगळे उदाहरणं घेतली आहेत, ते काय मी वाचत नाही. चौकीचं उदाहरण घेतलंय, स्वअपेक्षेने आहे परापेक्षेने नाही वगैरे, हे सगळं उदाहरण त्यांनी घेऊन सांगितलंय.
हम नास्ती की बात मना करते हैं, सिर्फ एक ही बात कहेंगे, चौकी स्यात अस्ती तो परत तेच उदाहरण आहे। नास्तित्व का कितना बल है, पदार्थ में नास्तित्व धर्म है, उसका भी कितना महत्व है। स्वरूप यानी वस्तु की सत्ता बनी रहती है नास्तित्व के बल पर। नास्तित्व धर्म सुद्धा इम्पॉर्टंट आहे हे सांगायचं आहे। नास्तित्व धर्माने वस्तू आपल्या आपल्या रूप आपल्या सत्तारूप राहते, हे नास्तित्व धर्माचं बळ सांगायचं आहे। जैसे अस्तित्वाने राहते का नास्तित्वाने राहते हो? दोन्ही मला दिसत नाही आहेत ना कुठे। एक मिनिट, काय म्हणती? दोन्ही रूपाने राहते, अस्तित्व आणि नास्तित्व दोन्ही रूपाने राहते। अस्तित्वाने अस्तित्वाच्या बळावर आहे वस्तू का नास्तित्वाच्या बळावर? दोन्हीच्या बळावर आहे। हाँ, मग त्यांनी इथं घेतलं जैसे अस्तित्व के बल पर पदार्थ है, त्यांच्या हातात द्या ते, परत आलं तर ते त्यांना दिसत घेऊन जावं की तरी पण त्यांना हाताला येईल, त्यांच्या हाताला लागायचं सगळं ठेवा पाहिजे। जैसे अस्तित्व के बल पर पदार्थ है, ऐसे ही नास्तित्व के बल पर भी पदार्थ में सत्ता है। नास्तित्वाच्या बळावर वस्तू टिकून आहे हे सांगायचं आहे। तो मना नहीं किया जा सकता कि चौकी अन्य द्रव्यों के स्वरूप से नहीं है, इस धर्म को कोई मना नहीं कर सकता। आहेच ना, ऑब्वियसली ते स्वतःच्या बळावर आहे म्हणा किंवा पररूपाने नाही म्हणा, तर दोन्ही तर वस्तूचाच धर्म आहे। अब कोई कहे कि हम पहली बात को मना कर देंगे, क्या थी पहली बात? स्वरूप से है, चौकी स्वरूप से है या गोष्टीला जर नकार दिला, लो इसको मना कर दिया, तो इसका अर्थ क्या निकला कि चौकी अपने स्वरूप से नहीं है, तो चौकी कहाँ रही? सत्ता ही मिट गई। चर्चा किसकी करते? तो अस्ति नास्ती ये दो धर्म हुए पदार्थ में। म्हणून अस्ति पण धर्म आहे आणि नास्ती पण धर्म आहे वस्तूचाच। पुढं सांगितलं की पररूपाने नाही म्हणत असताना ती वस्तू पररूप नाही दाखवलं, म्हणजे पराच्या अपेक्षेने नास्ती नाहीच आहे वस्तू। हाँ हाँ, चौकी अपने स्वरूप से चौकी अपने स्वरूप से है, लो इसको मना कर दिया, तो इसका अर्थ क्या निकला? चौकी अपने स्वरूप से नहीं है, तो चौकी कहाँ रही? सत्ता ही मिट गई। चर्चा किसकी करते हैं? तो अस्ति नास्ति ये दो धर्म हुए पदार्थ में, दो बातें स्वतंत्र है। अब कोई प्रश्न करे कि तुमने ये दो बातें किस अपेक्षा से कही? हम तो एक बार में ही तुम्हारे मुख से सुनना चाहते हैं कि पदार्थ कैसा है, एक बार में बता दो। तर अवक्तव्य धर्म आला। वस्तु का स्वरूप समझने को हम बहुत तेज कमर कसकर आए हैं, धीरे धीरे नहीं सुनना चाहते। बता दो कि पदार्थ कैसा है। पहले कहा स्यात् अस्ति, फिर बताओगे स्यात् नास्ति। इतनी देर से न कहो, एक बार में बताओ कि द्रव्य क्या है। तो भाई एक बात एक साथ कही नहीं जा सकती कि वस्तु क्या है, इस कारण अवक्तव्य है। ये तीन धर्म हो गए, तीन की अपेक्षा। द्रव्य अपने स्वरूप से है, पर के स्वरूप से नहीं है। द्रव्य में दोनों को एक साथ नहीं कहा जा सकता, ऐसा अवक्तव्य तीसरा भंग है। पुढचे चार भंग सांगतायत। द्रव्य अपने स्वरूप से है, ऐसा होने पर भी द्रव्य परस्वरूप से नहीं है, यह भी एक अपेक्षा है, इसे कहेंगे स्यात् अस्ति नास्ति। द्रव्य अवक्तव्य होने पर भी अपने स्वरूप से है, इसे कहेंगे स्यात् अस्ति अवक्तव्य। द्रव्य अवक्तव्य होने पर भी पर के स्वरूप से नहीं है, यह हुआ नास्ति अवक्तव्य। ही वर्णिजींची स्टाईल आहे, त्यांनी म्हणतात अवक्तव्य असताना सुद्धा द्रव्य आहे, अवक्तव्य असताना सुद्धा द्रव्य पररूप नाही, असं ते उलट लावतात। म्हणजे दोन्हीकडनं समजून घ्या काय आहे ते भाव समजण्याशी मतलब। पण हे
जरा सोपं गेलं समजायला आधीपेक्षा. समजलं ना? कुठून तरी समजून घ्या झालं. म्हणजे कथन करू शकत नाही असं वस्तूचं स्वरूप आहे तरी वस्तू आहे. कथन करू शकत नाही अवक्तव्य रूप आहे वस्तू तरी सुद्धा पररूप नाही, मग ते नास्ती अवक्तव्य झालं. कहीं सर्वथा अवक्तव्य मत समझ लेना, अन्यथा सब चुपचाप बैठो. कुछ बात भी न बोली जा सकेगी क्योंकि अवक्तव्य है. तो इस तरह द्रव्य में अस्थि धर्म के नाते से 7 भंग हो गए. द्रव्य अवक्तव्य होने पर भी स्वरूप से है, पररूप से नहीं है, म्हणून अस्थि नास्ति अवक्तव्य. 14व्या गाथेचं प्रवचन आहे. बताओ जीव नित्य है कि अनित्य? स्यात म्हणायचं, स्यात सगळीकडे आता. जो सत है वह कभी मिटता नहीं, जीव है वह मिटेगा नहीं. इसके मायने है जीव नित्य है. किस दृष्टि से नित्य है? द्रव्य दृष्टि से. जीव नित्य है, सदा है, अनादि अनंत है. वस्तु में द्रव्य और पर्याय ये 2 बात मानना तो अनिवार्य है. गुण की तुम्हारी मर्जी, उसमें तुम कल्पना नहीं करना चाहते तो मत करो. भेद दृष्टि नहीं रखना चाहते तो मत बोलो. मगर पर्याय को मना नहीं कर सकते क्योंकि द्रव्य का स्वरूप ही है यह कि सदा रहता हुआ भी प्रति समय परिणमता रहता है. यदि ऐसा न हो तो पदार्थ है ही नहीं बन सकता. पर्याय रूपाने आहे हे सांगितलं तरच तुम्हाला परिणमन करतं तीच वस्तू टिकून राहू शकते, अन्यथा पर्यायाचं द्रव्याचं अस्तित्व राहणार नाही. तो द्रव्य और पर्याय ये 2 अनिवार्य हो गए. तो जीव के बारे में या किसी भी द्रव्य के बारे में पूरा वर्णन द्रव्य और पर्याय दोनों से करेंगे तो कहलाएगा. तो द्रव्य दृष्टि से जीव नित्य है, पर्याय दृष्टि से नित्य नहीं है. अस्ति आणि नास्ति म्हणून सांगितलं. स्यात् नित्यम अस्ति, स्यात् नित्यम नास्ति. नित्य एक भंग है, अनित्य दूसरा भंग है. अब एक साथ एक बार में बताओ कि कैसा है द्रव्य, तो एक बार में कहा नहीं जा सकता, इस कारण अवक्तव्य है. 3 इकहरे भंग हो गए, अस्ति, नास्ति आणि अवक्तव्य. द्विसंयोगी भंग 3 और अपनी द्रव्य दृष्टि से नित्य, पर्याय दृष्टि से अनित्य, इन 2 अपेक्षाओं को एक मूड में लाकर रखा, इसलिए वह एक चौथा भंग हो कहलाया. आशय से भंग बनता है. फिर अवक्तव्य होने पर भी जीव द्रव्य दृष्टि से नित्य है, यह 5वां भंग. अवक्तव्य होने पर भी अनित्य है, यह 6ठा भंग. अब तीनों का संयोगी भंग, अवक्तव्य होने पर भी जीव द्रव्य से नित्य है, पर्याय से अनित्य है, यह 7वां भंग हो गया. कुठूनही समजून घ्या, स्यात वस्तू वक्तव्य आहे, स्यात अवक्तव्य आहे. इन 7 दृष्टियों से वस्तु का परिचय करने पर पूरा द्रव्य बनता है. किसी आदमी के बारे में सोचो. एक आदमी को लक्ष्य में लेकर कहो यह पुत्र है ना पुत्र? पिता की अपेक्षा से पुत्र है तो स्यात् पुत्र. अच्छा, तो स्यात् पुत्र एक अपेक्षा से पुत्र नहीं है. किस अपेक्षा से? पुत्र की अपेक्षा से पुत्र नहीं है. म्हणजे पिताच्या अपेक्षेने मी पुत्र आहे, माझ्या पुत्राच्या अपेक्षेने मी पुत्र नहीं है. पुत्र की अपेक्षा से पुत्र नहीं है, भाई की आदि की अपेक्षा से भी पुत्र नहीं है. पिता को छोड़कर बाकी सब की अपेक्षा से पुत्र नहीं है. एक बार में बताओ. अवक्तव्य है, अवक्तव्य है और पुत्र भी है, अपुत्र भी है. पिता की अपेक्षा पुत्र है, अपिता की अपेक्षा अपुत्र है. और अवक्तव्य होने पर भी पुत्र है, अवक्तव्य होने पर भी अपुत्र है. अवक्तव्य होने पर भी पुत्र और अपुत्र है. अस्ति अवक्तव्य, नास्ति अवक्तव्य, अस्ति नास्ति अवक्तव्य. 3 सांगितले. पुत्र की अपेक्षा, पिता की अपेक्षा पुत्र है, कुठं गेलं? अपिता की अपेक्षा अपुत्र है. नाही, हे अस्ति आणि नास्ति सांगितलं. अवक्तव्य होने पर भी पुत्र है, अस्ति अवक्तव्य. अवक्तव्य होने पर भी अपुत्र है, नास्ति अवक्तव्य. अवक्तव्य होने पर भी पुत्र अपुत्र है, अस्ति नास्ति अवक्तव्य. किसी भी जगह लो,
मुख से कुछ बोला की उसमें 7 भंग आ गए. कुठेही शब्दाचा व्यापार झाला तर तिथं त्याच्यामध्ये 7 भंग येतातच. एक बार कोई जैन यह सप्तभंगी का तत्व विज्ञान पदार्थों के यथार्थ स्वरूप को कहता है और इस जीव को मोह से बचाता है. एक बार कोई अजैन विद्वान जैन हो गया तो उसका लोग मजाक उड़ाए कि अब तो तुम सप्तभंगियों में मिल गए. कोणी अजैन त्याचं मजाक उडवत आहेत की तू सप्तभंगींमध्ये ॲड झालास आता, क्योंकि जैन लोग तो सप्तभंगियों का शासन मानते हैं. तो वह विद्वान बोला कि भाई क्या बताए, मुझ पर और आश्रय में रहने से इतना मैल जम गया कि 7 भंगियों के बिना वह मैल दूर नहीं हो सकता. इसलिए हम सप्तभंगी में हो गए. भंग मायने धर्म. 7 प्रकार के धर्मों की योजना का नाम सप्तभंगी है. तर सांगायचंय काय ह्याच्यातून? हां, आणि जे काय तुम्ही बोलणार त्याच्यामध्ये 7 भंग आहेतच. मग ते कसं सांगणार आहे ते अपेक्षाकृत आहे सगळं वर्णन. मग जसं माताजी सांगतात की बाहेरची घाण काढायला भंगी लागतात, एक भंगी लागतो, पण इथं इतकी विचारांमध्ये मळ साठलाय, इतकी घाण साठली आहे की 7 भंगी सुद्धा पुरत नाहीत. म्हणून 14 भंगी झाल्या. म्हणून सांगितलं आपल्या विचारांमध्ये, आपल्या तत्वाच्या निर्णयामध्ये कुठेही दोष असायला नको, मळ असायला नको. हे सगळं दूर होणार या सप्तभंगीच्या ज्ञानाने. म्हणून त्या सगळ्याला जाणणारा हा मी ज्ञाता जीव आहे असं जाणा. हो. जाणा हा मी अस्थिधर्म संपन्न जीव आहे. माझ्यामध्ये नास्ती धर्म सुद्धा आहेच जाणा. मी सतरूप आहे, चितरूप आहे, नित्य ज्ञातारूपच आहे. या भंगांचे विकल्प करणे हा माझा स्वभाव नाहीच. या सर्व भंगांचा मी देखील ज्ञाताच आहे. न्यायक स्वरूपोहम, सर्वज्ञ स्वरूपोहम. ओम निसर्ग. नमो हरिहर.